हिजाब घालून काही परीक्षार्थी विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर आल्याने गोंधळ। जालना शहरातील परीक्षा केंद्रावरील प्रकार। समाज व धर्म पाहून विद्यार्थ्यांवर दबाव तंत्र वापरू नका। MIMचे नगरसेवक आक्रमक। MIM पदाधिकाऱ्यांचा 12वी परीक्षा केंद्रावरील शिक्षकांना व जिल्हाधिकाऱ्यांना विनंती। संपूर्ण राज्यभर 12वीची परीक्षा सुरू आहे, त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे। ठिकठिकाणी CCTV कॅमेरे तसेच पोलीस यंत्रणा, होमगार्ड प्रत्येक केंद्रावर तैनात आहेत। त्या पार्श्वभूमीवर जालना येथे नूतन महाविद्यालयात सुद्धा 12वीचा पेपर आज सुरू झाला। या प्रसंगी हिजाब घालून काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर आले असता यावेळी त्यांना त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी थांबवून ठेवत हिजाब उतरवा तरच आत या असे म्हटले। यावेळी त्या विद्यार्थिनींनी सदर माहिती आपल्या आईवडिलांना दिली, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली। आई-वडिलांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी परीक्षा केंद्रावर धाव घेत शिक्षकांना याचा जाब विचारला। यावेळी शिक्षकांकडून परीक्षा केंद्र प्रमुखांकडून कळविण्यात आले की ओळख करणे याचं प्रथम प्राधान्य आहे। यामुळे प्रत्येक विद्यार्थी तोच आहे का याची शहानिशा करूनच आम्ही या विद्यार्थ्यांना आत सोडत आहोत असे मत नूतन विद्यालयाच्या शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आले। नंतर या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या आत सोडण्यात आले। या सर्व विषयावर MIM पक्षाचे पदाधिकारी परीक्षा केंद्रावर हजर झाले। प्रसार माध्यमांशी संवाद साधत त्यांनी झालेल्या प्रकारासंदर्भात नाराजी व्यक्त केली। धर्म व जात पाहून विद्यार्थ्यांना तुम्ही दाबण्याचा व प्रेशर आणण्याचा प्रयत्न करू नये अशी सुद्धा यावेळी त्यांनी मागणी परीक्षा केंद्र चालकांकडे व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। जालना शहरात नूतन विद्यालय शाळेत 12वीचे एक्झाम चालू आहे। त्याच्यात आता आम्हाला काय येतं, आमचे जे धार्मिक लोक आहे, मुस्लिम लेडीज आहे, त्यांचा असा म्हणणं होता का आम्हाला जे आम्ही इथे परीक्षा द्यायला चालले होते तर त्या आतमध्ये येते त्यांनी आमचा हिजाब आणि बुरखा काढला। त्याच्यानंतर आम्हाला ते लय त्रास झाला आणि आमचा हे बोलणं आहे की बाबा तुम्ही असा धर्म पाहून असं करू राहिले, हे तुमचं गलत आहे म्हणून आम्ही त्याच्यानंतर ते शाळेचे जे मोठे शिक्षक आहे आणि त्यांच्याशी बोलणं झालं आमचा, त्यांनी मान्य केला हो बाबा एक दिवशी असं झालता का बाबा त्याचा हिजाब आणि बुरखा काढला होता। ते जे झाला त्यांनी बोलले आम्हाला याच्यानंतर काय होणार नाही। मी आमचे ज्येष्ठ नेते असदुद्दीन आविजी साहेब आणि आमचे महाराष्ट्रचे नेते इम्तियाज जलील साहेब त्यांच्याशी बोलणं झालं माझा। त्यांनी मला बोलले आणि त्याच्यानंतर आम्ही आल्याच्या नंतर आम्हाला या लोकांनी आश्वासन दिला आणि याच्यानंतर त्यांनी चूक जे केली त्यांनी मान्य केला आणि याच्यानंतर अशी काही चूक होणार नाही असं आम्हाला आश्वासन दिला। आम्हाला ते चांगला वाटला आणि माझ्या जालन्याचे प्रत्येक नागरिकांना प्रत्येक शाळेचे जे काय हेडमास्टर आहे त्यांना विनंती आहे का तुम्ही आता धर्म पाहून असं काम करू नका। जे आमची धार्मिक भावना आहेत त्यांना ठेस पोहोचवण्याचं काम करू नका। मी नगरसेवक खान नगमबी इम्रान खान त्यांचा भाऊ प्रतिनिधी इम्रान खान।